जंगलातून चाललोय, तुम्ही बघू शकता. एकदम घनदाट जंगल आहे, घनदाट जंगल, अतिशय घनदाट जंगल आहे. घनदाट जंगलातून आपण चाललोय सध्या. माझे मित्र आणि गाईड पुढे. अरे बाहेर आवाज येतोय, आवाज आला कोणत्या तरी प्राण्याचा. एकदम घनदाट जंगल आहे. दुपारचे 12-11:30 वाजलेत, तरी पण जंगलात एकदम सावली आहे, अतिशय घनदाट आहे. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही माकड बघितले. थोडं मी हळू बोलते, सॉरी फॉर दॅट, कारण इथे जोरात बोलायला थोडीशी मनाई केली आमच्या गाईडने. त्याच्यामुळे मी हळूहळू बोलून व्हिडिओ काढते. ॲक्च्युअल जंगल जसं डिस्कवरीमध्ये आपण बघतो किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलवर मॅन वर्सेस वाईल्ड कसं जंगलातून फिरतो, तशा प्रकारचं आम्ही आता जंगलातून फिरतोय. तुम्ही बघू शकता बारीक बारीक पक्ष्यांचे, किड्यांचे आवाज येतात आणि आमचा चालण्याचा आवाज येतोय. हा माझा मित्र किरण माझी व्हिडिओ काढते स्वतःची, पण मी त्याची व्हिडिओ काढते, तो माझी व्हिडिओ. अतिशय घनदाट जंगल, अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतोय जंगलामध्ये. मागच्या दिवशी आम्ही कोचीमध्ये होतो, तिथे हेरिटेज आणि कल्चरल अनुभव घेतला. आणि आज आम्ही थ्रिलिंग जंगलातला अनुभव घेतोय. आमची ट्रिपच अशी आम्ही प्लॅन केले की आम्हाला मिक्स अनुभव यावे. निसर्गाची सानिध्यात ट्रेकिंग करताना, जंगल वॉक करताना, प्लस रिच हेरिटेज कल्चर, म्युझियम्स, फोर्ट्स, चर्चेस, हे सगळं काल अनुभवलं. आज जंगलाचा अनुभव, प्राणी पक्ष्यांच्या सानिध्यात अनुभव घेताना. ठीक आहे, पुढचे काही अनुभव जसे जसे येतील तसं तसं मी तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय अनुभव केले आणि कसे कसे त्याच्यामध्ये मजेशीर किस्से घडले ते देखील सांगेल. ठीक आहे, तब तक के लिए टाटा, बाय बाय एंड सी यू लेटर. बाय. 10 or 11 inch baby. बायसनचा स्मॉल बेबीचा टूथ आहे, वजनदार आहे पूर्ण. एलिफंट, सॉरी, स्मॉल बेबी एलिफंटचा टूथ आहे. That's a female cow. And it's a white and it's very heavy. They here we can see the difference. This is for the deer. Sambar deer. Okay. This is kept for to see. This curve, Yeah. The tiger killed them. He tried to collect it for inside the bushes. He just leave it here. टायगरने खाल्लेलं आहे आणि त्यांना इथे सोडलं ते They म्हणतात. have 4 or 5 years ago back, one of the incident happened. They have a small, very vegetarian animal. They have one tiger. They have 250 and 300 kilo only one tiger. That huge will be tiger. Very small animal. They kill the tiger. Oh, small animal. How? Do you know the name? The animal? It's a vegetarian animal. Wow, what is porcupine? Porcupine. That's right. Porcupine is first Challenger. Okay. This is because they have thrones there now. Because before I told you they have another 25 square kilometer area only one tiger. That time also become old age. After he can't very well to hunt. That time also targeting very small animals. Unfortunately, the porcupine on the way he tried to jump, and then he have nail injury or full body. He still bleed, and he died. Porcupine escaped. So this is original, na? How? Original one. साळींदराचं हे काटे जे सोडतो जोरात. You can touch. ते म्हणत होते की एका साळींदराने एका मोठ्या वाघाला मारलं होतं फक्त त्याच्या ह्या काट्याने, जो आपण बघितला आता. आणि हे बायसनचं मेल फिमेल त्याने डिफरन्स सांगितला की जे कर्ववाले जे शिंग आहेत ते फिमेल आहे आणि हा बाजूचा आहे तो मेल आहे. आणि या छोट्या
हत्तीचे दात आहेत, काही सांबाराचे शिंग आहेत. So we can do one thing. We can just store हे साळींदराचं that हे places to have more chance खूप to be. असा Animal cage. कडक आहे आणि टोकदार आहे, शार्प एकदम. माझा मित्र त्याचा फोटो घेतोय. हे बघा इथे त्यांनी ठेवलंय आपल्यासाठी जस्ट. आणि तुम्ही बघू शकता किती घनदाट जंगल आहे. बघा पक्ष्यांचे आवाज येतात इथे. असं पूर्ण round झालं. ओके चला. Return back to so. Return back to you can see them. Elephants. Where? Not there. Maybe they have chance there. Okay. We just came out. पूर्ण जंगल एरिया आहे आणि पक्षी खूप आवाज करत होते म्हणून यांना थोडासा भास झाला की तिथे एलिफंट किंवा कोणीतरी ॲनिमल असू शकतो, म्हणून आम्हाला थोडंसं त्यांनी थांबवलं. हे बघा फुलपाखरू गेले. सो आम्ही थोडं थांबून बघितलं की काय आहे का, पण ते म्हणले की रिटर्न येताना मे बी चान्सेस बनतील, काहीतरी दिसतील. Bison female horns. Okay. Female they have a curve. Mm-hmm. Male also wide eye. Mm-hmm. You can easily recognize a male and female. Let's see the weight. बायसनचं शिंग आहे जुनं. Bison. That's a hole. Yeah. बायसन म्हणजे नीलगाय आपल्या भाषेत. Really big. हां बघू शकतो. त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की Sometimes हे कर्व जे असतात ते फिमेलचे असतात Tiger आणि that time also. त्यावरून त्यांनी रिकॉग्नाइज केलं की हे फिमेलचं आहे कोणतं तरी. You can easily. वजन आहे जवळजवळ एक 2 किलो तरी वजन असावं. I think so. Maybe years ago back, people do for this kind of thing. Some kind of storage they use it for that. हां इन म्युझियम्स और Yeah, in some kind of a, बंगलोज. inside some kind of a powder you can make just fill them. You try to carrying like a handbag हां to just walk for them. ते आम्ही जसं होतं तसं तिथे ठेवून दिलं. जंगलची प्रॉपर्टी आहे, घेऊन नाही जायची. रिझर्व टायगर आहे, टायगर रिझर्व आहे सॉरी. मार ना किरण असं पूर्ण ना बघू शकता एकदम गच्च दाट तो टाकायला झाडं, उंचच उंच वाढलेली झाडं आहेत. खूप दाट जंगल आहे. आम्ही चाललोय बाय वॉक. इथे मध्ये मध्ये हत्तीचे डंग्स दिसत आहेत. 2-3 दिवस ओल्ड आहेत असं ते बोलत होते. 2-3 दिवसाआधी ते हत्ती म्हणजे येऊन गेला असेल असं त्यांनी अंदाज बांधला. आणि पुढे चाललो आम्ही किरण सोबत. काय बोलते, काय एक्सपिरियन्स त्याचा या छान एक्सपिरियन्स. असं वाटतं की ते डिस्कवरीवर आपण डॉक्युमेंटरी बघत होतो आतापर्यंत. मॅन वर्सेस वाईल्ड सारखं. मॅन वाईल्ड वर्सेस यस करेक्ट. त्यानुसार एक आपला गाईड आपला पूर्ण अनुभव देतो, काय त्याची माहिती देतो एलिफंटबद्दल, बाकी प्राण्याबद्दल, त्यांच्या बिहेवियर बद्दल. हो. खूपच अनुभव. आत्ताच आम्हाला त्यांनी जस्ट सांगितलं की फिमेल हत्ती जास्त कोणता मेल चूज करते, ज्याचे टस्क मोठे मोठे असतात त्याला ते चूज करते. दुसऱ्याला मग टाकतो. पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकता. फक्त आम्ही 4 लोक इथे चालतोय, कोणीच नाही आहे बाकी. शांत वातावरण, आल्हाददायक वातावरण. ऊन झालंय दुपारचं तरी पण भेटलं नसतं ना बोटिंग मध्ये, तिथे पाणीच नाही. शांत वातावरण आहे. ऑक्सिजन एकदम प्युअर. Not a single one. Maybe they have big group is there. Somewhere in this area. ओके चला. कोणती चांगली प्राण्याची सायटिंग झाली तर आम्ही तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत थांबतो. ओके चलो बाय.